तो वाघ जंगलाच्या नियमांच्या विरोधात गेला आणि त्याने असं काय केलं जे आधी कधीच कोणत्याच जंगलात घडलं नव्हतं. जंगलात वाघिणीने आपल्या पिल्लांना वाढवल्याच्या भरपूर गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. साहजिकच आहे, आई पिल्लांना वाढवते, त्यांना शिकार करायला शिकवते, मग ते मोठे झाले की आपल्या आपल्या रस्त्याला लागतात. पण एका वाघाने म्हणजे बाप असलेल्या वाघाने पिल्लांना वाढवलंय हे तुम्ही कधीच ऐकलं नसेल. पण या बापाने जंगलातले सर्व नियम तोडले फक्त आपल्या पिल्लांसाठी. ही स्टोरी आहे मध्य प्रदेशच्या पन्ना मधल्या हल्क या वाघाची आणि एका बापाची. पन्ना टायगर रिझर्व. सध्या जवळपास 91 वाघ इथे असतील, पण सर्वात जास्त चर्चा आजही होते ती म्हणजे P243 ची. हा इथला भाईच समजा, संबाटासारखा. एक वाघ नडायला तयार नाही, नडला तर डायरेक्ट तोडलाच, हाच याचा स्वभाव. यामुळे याला हल्क सुद्धा नाव पडलं. कारण कडक मसल्स, जबरदस्त ताकद, 228 किलो वजन. त्याच्या जबड्यात आला तर समोरचा थेट शेवटचा श्वासच घ्यायचा. काही लोक याला गॉड फादर सुद्धा बोलतात, तर काही लोकांनी याला तिलकधारी नाव सुद्धा ठेवलं होतं. आता मस्क्युलर वाघ म्हणजे त्याची टेरिटरी पण मोठी असणारच आणि दुसरीकडे वाघीण सुद्धा त्याच्याकडे अट्रॅक्ट होणारच. तशी ही गोष्ट 2020-21 दरम्यानची. इथली एक वाघीण P21332 या हल्ककडे अट्रॅक्ट झाली. तशी ही पण काही साधीसुधी वाघीण नव्हती, तर पन्ना मधली डेकोरेटेड वाघीण होती. मग पुढे काय, मीटिंग झालं आणि 4 गोंडस पिल्ल झाली. हा, लहानपणी गोंडसच असतात. तर जंगलाचा नियम काय, वाघांना पिल्ल झाली की वाघ आणि वाघीण दोघे त्यांचा सांभाळ करतात. पिल्ल थोडी वाढली की पूर्णपणे आईची जबाबदारी येते. त्यांना सर्व्हायव्हल टॅक्टिक्स शिकवण्याची, शिकार कशी करायची हे शिकवण्याची. पण इतिहासात पहिल्यांदाच जंगलाचा नियम बदलणार होता. पुढची स्टोरी आम्ही सांगणारच आहोत, पण त्याच्या आधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका. पिल्ल झाली आणि P21332 त्या चौघांचा मस्त सांभाळ करायला लागले. मे 2021 दरम्यानचा तो काळ होता. आई वाघीण शिकार करायची आणि त्यांना खाऊ घालायची. पण एक दिवस अचानक ती आजारी पडली. त्यात तिच्या मागच्या डावा पायालाही सूज आली. यामुळे ती चालूच शकत नव्हती. पन्नाचे फॉरेस्टवाले पण आले, तिच्यावर उपचार केले, पण काहीच फायदा नाही. उपचारादरम्यान तिची पिल्ल डॉक्टरांच्या अंगावर धावून यायची. 2-3 वेळा उपचार झाले, पण निश्चित पडून असायची, फक्त श्वास घेत राहायची. एक दिवस अचानक तिचे ते श्वास सुद्धा बंद पडले आणि आपल्या अवघ्या 8 महिने वय असलेल्या 4 पिल्लांना एकटं सोडून ती गेली. आता आई नाही, पिल्ल तर अजून वयात सुद्धा आली नव्हती. त्यांना शिकार कशी करायची हे माहिती असणं तर दूरच राहिलं. आईशिवाय एकटी झालेली पोरं इथे तिथे जंगलात एकत्र भटकायची, भुकेली बिचारी. तुम्हाला माहितीये, हे जे नर वाघ असतात ना, त्यांना माहिती असतं की जर आपण दुसऱ्या पिल्लांना वाढू दिलं तर हे उद्या आपल्या टेरिटरीसाठी धोका बनतील. त्यामुळे सहसा नर वाघ एकमेकांच्या पिल्लांना मारून टाकतात. वाईल्ड लाईफ सायन्स सुद्धा हेच म्हणतं. पण जे वाघ त्या 4 पिल्लांना मारण्याचा प्लॅन करत होते ना, त्यांना सुद्धा हे माहिती होतं त्या 4 पोरांचा बाप कोण आहे. त्यांचा बाप पन्नाचा राजा आहे, पन्नाचा हल्क आहे, पन्नाचा गॉड फादर आहे. नाव P243. सगळ्यांनाच वाटलं होतं की आता हे 4 पिल्ल नाही टिकू शकणार, पण जंगलाचा नियम पहिल्यांदाच मोडणार होता. जंगल हादरवून सोडणाऱ्या बापाला आता त्याची जबाबदारी पार पाडायची होती. एक दिवस त्या 4 पिल्लांजवळ अचानक P243 वाघ दिसला. ती मुलं त्याच्या अंगा खांद्यावर खेळत होती. ज्याच्या डरकाळीने अख्खं जंगल थरथर कापायचं, तो वाघ इतका शांत कसा झाला याचं सगळ्यांना कौतुक होतं. आणि जंगलात पहिल्यांदाच एक बाप असलेला वाघ आपल्या पिल्लांचा सांभाळ करताना दिसला. P243 शिकार करायचा आणि तो आपल्या पिल्लांना खाऊ घालायचा. सोबतच त्यांना शिकार कशी करायची याची ट्रेनिंग सुद्धा द्यायला लागला. टेरिटरी कशी मार्क करायची हे त्या बछड्यांनी शिकून घेतलं. आता भाई पोरं कुणाचे आहेत, हलकू भाऊचे, ते सुद्धा प्रॉपर ट्रेन व्हायला लागले आणि एक ठराविक काळ बापासोबत राहिल्यानंतर त्यांनी आपापला मार्ग निवडला. पण एक अनोखी गोष्ट मात्र घडली की एक बाप असलेल्या वाघाने पिल्लांचा सांभाळ केला. हे अख्ख्या जगाने पाहिलं, जंगलाने पाहिलं, प्रकृतीने पाहिलं. आजही P243चा पन्नामध्ये तितकाच दबदबा आहे. पण मध्यंतरी एका तरुण वाघासोबत झालेल्या फाईटमध्ये तो चांगलाच इंजर्ड झाला होता. म्हणजे इतका की त्याच्या डोक्यावर भयंकर जखम झाली होती. आता डोक्यावरची जखम चाटता येत नव्हती, त्यामुळे तो एकदम सुन्न पडला. मग फॉरेस्टवाल्यांनी त्याच्यावर उपचार केले आणि आता तो पुन्हा ठणठणीत होऊन पन्नाच्या जंगलामध्ये डरकाळ्या फोडतोय. पण काही का असेना, जंगलाचा नियम मोडून बापाची जबाबदारी उचलणारा एक महान वाघ अशी त्याची खाती नेहमीच राहील. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.